बंधूंनो नमस्कार. तामिळनाडू मधला एक सनदी अधिकारी बी बालमुरुगन यांनी एक याचिका केली होती की संसदेमधलं सावरकरांचं तैलचित्र हटवा. सर्वोच्च न्यायालयाने कानाखाली याच्या जाळ काढत याला ही याचिका मागे घ्यायला लावली. पण हा बालमुरुगन कोण आहे बाबा म्हणून जरा इंटरनेटवर शोध घेतला तर असं लक्षात आलं की हा हिंदू विरोधी आहेच, पण डोकं फिरलेला पण आहे. कारण याची हिस्ट्री अशी आहे की 31 जानेवारी 2024 ला हा निवृत्त होणारच होता, पण थेट अर्थमंत्र्यांनाच हकला असलं काहीतरी बालिश पत्र यांनी कुणाला तरी लिहिलं मिनिस्ट्रीत का राष्ट्रपतींना, म्हणून याच्या रिटायरमेंटच्या 2 दिवस आधी याला हाकलून दिलेला आहे नोकरीतून. म्हणजे साधारण या लायकीची बुद्धी आहे या माणसाची. पण लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की असली उडाणटप्पू मूर्ख लोक सुद्धा वाटेल ती याचिका घेऊन आपल्याकडे सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात. असो, लोकशाही आहे.